गुणसंपन्न कॉमेंटेटर रोशन संते सर, ओव्हर टू यू. धन्यवाद. थैंक यू सो मच मनोज जी कारवे सर. थैंक यू सो मच प्रथमेश ठाकूर. सामना सुरू होतो आहे. जय हनुमान कोरावळे आणि बेस्ट ऑफ टेमगाव या दोन टीममध्ये हा सामना 4 षटकांचा असेल. आजच्या या रात्रीमधील हा 6वा सामना सुरू होतो आहे. एकूण 9 सामन्यांचा शेड्यूल आहे प्रत्येक रात्रीमध्ये. धानिवली टीमने पहिला सामना जिंकला आहे. अंतिम क्षणापर्यंत सामना रंगला. खूप चांगली फाईट दिली मनोज सर. मित्र म्हणेन सिद्धगड बी या टीमने, कारण की लो स्कोरिंग सामना होता. असं वाटलं की 3 ते 4 षटकांमध्ये सामना फिनिश होईल, परंतु ते नियतीला मान्य नव्हतं. या सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू वेळ लेप केला आहे आणि शॉट फाईन लेगला चेंडू हा ट्रॅव्हल होतो आहे. त्याच्यावरती नक्कीच हे 1 धाव पूर्ण केली. पंच काहीतरी इशारा करतायत. यस, डेलिब्रेट आहे, कोणती ॲक्शन नव्हती, त्यामुळे नक्कीच ही धाव पूर्ण होणार नाही आहे, कारण की कोणती ॲक्शन नव्हती. आम्ही पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली आणि त्यानंतर पंचांनी सांगितलं की कोणती ॲक्शन नव्हती, त्यामुळे डेलिब्रेट असेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, फिंगर अप, फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या संघ आपण पाहतोय बेस्ट ऑफ टेमगाव या टीमला. बघा नक्कीच एका धावेची पॅनल्टी असेल बेस्ट ऑफ टेमगाव या टीमला, कारण की खेळपट्टीवरती त्याने बॅट आपटलेली आहे आणि ते निदर्शनास आलं आयोजकांच्या, त्यामुळे नक्कीच एका धावेची पॅनल्टी असेल. ॲक्शन रिप्ले आपण पाहूया. ॲब्सोल्युटली प्लम, फलंदाज झालाय बाद. त्यानंतर नक्कीच बॅट आपटली आणि त्यामुळे एका धावेची पॅनल्टी देखील लागते आहे. यस, लक्षात देखील आलं होतं बॅट्समन हर्षलच्या. आणि आता मात्र धीरज आणि पवन ही जोडी आहे, एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. यानंतर होणारे सामने 3 षटकांचे असतील. गोलंदाज या पहिल्या षटकामध्ये आणि क्लीन बोल्ट, यष्ट उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. पवन बॅक टू द पवेलियन. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि क्लीन बोल्ड केलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज हर्ष. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय 10 क्रिकच्या माध्यमातून. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खूप चांगली क्वालिटी, तेवढीच चांगली क्लॅरिटी आपण पाहतोय 10 क्रिकची. हॅट्रिक बॉल. मयूर स्ट्राइक इनला आहे, ड्राईव्ह करतायत कॉपी बुक स्टाईलने. कव्हर ड्राईव्हचा फटका, गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू जाईल डीप, एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. ज्या मयूरने पहिला सामना जिंकून दिला होता तोच मयूर आपण पाहतोय चौकाराने आगाज करतोय. वेल फिनिशर आहे, सिक्सर किंग आहे, परंतु 2 महत्त्वाचे फलंदाज खूप लवकर बाद झालेत.
बॅकफूटला गेले होते, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न आणि यष्ट्यांच्या पाठीमागे मिलिंद आहेत. विकेट किपर लाऊड अपील त्यांनी केली होती आणि अपील फेटाळली आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 4 आहे. 2-4 ही धावसंख्या. जवळपास क्षेत्ररक्षक थोडीशी दूर होते आणि पंचांचा इशारा येतो लेग बाईज. मिळते एक धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बेस्ट ऑफ टेमगाव या टीमची 2-5. 4 षटकांचा सामना आहे. नेक्स्ट मॅच यजमान विपक्ष पाहुणे श्री गणेश दहीगाव आणि आदर्श धानिवली या 2 संघांमध्ये यापुढील सामना असेल आणि यापुढील सामने हे 3 षटकांचे असतील. चला, दोन्ही कॅप्टन दहीगावचे संघनायक आणि धानिवलीचे संघनायक आपण टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल या 2 संघांमध्ये. जय हनुमान कोरावळे संघ, ज्या कोरावळे संघाने भरपूर वर्षानंतर पहिला सामना जिंकला या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा आत्मविश्वास दुणावला या स्पर्धेमध्ये. ज्याप्रमाणे या सीझनमध्ये कोरावळे संघ फॉर्ममध्ये आहे. ड्राईव्ह करतायत डीपमध्ये. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 6. गोलंदाज पिंकेश, ज्या पिंकेशने पहिल्या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती, तोच पिंकेश गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक इनला फलंदाज धीरज. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगली गोलंदाजी आणि तेवढीच चांगली विकेट किपिंग आपण पाहतोय. कॅप्टन आहेत मिलिंद यष्ट्यांच्या पाठीमागे. विथ द ग्लव्सने तो विकेट किपिंग करतोय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला म्हटलं जातं. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. हाफ ट्रॅकर, चुकीचा हा चेंडू. भरपूर वेळ होता बॅट्समनकडे. हुक करतायत सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. नक्कीच भरपूर वेळ होता बॅट्समनकडे आणि हा चौकार येतोय. चांगलं शॉट सिलेक्शन आपण पाहिलं. फलंदाज धीरज ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे चेंडू. पुन्हा एकदा नक्कीच फायदा घेऊ शकला नाहीये. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 11. सिंगल डबलच्या साह्याने धावफलक पुढे जाताना 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये 40+ धावा बनवावे लागतील. ऑन साईडला फटका चांगल्या डीपमध्ये. मिडविकेटला फिल्डर आहेत उपस्थित. चांगले क्षेत्ररक्षण एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 12. मोठे फटके येत नाही आहेत. एक चौकार आलाय या षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली हर्षने. अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट मिळवले होते. आणि याही षटकामध्ये पिंकेश चांगली गोलंदाजी करतायत. टॉप एज चेंडू ट्रॅव्हल तो फाईन लेगला. आउटफील्ड फास्ट आहे. डीपमधून फिल्डर येतील चेंडूवरती आणि मिळत आहेत या एकूण 2 धावा. आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल 14. 2-14 ही धावसंख्या आहे. आदर्श क्रिकेट संघ धानिवली, ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. नाविन्यपूर्ण ही स्पर्धा. पुन्हा एकदा मिस टायमिंग. पुन्हा एकदा जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. चेस भरपूर मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आणि फाईन लेगला फायनली फिल्डर येत आहेत आणि मिल्टीला चेंडूवरती. पुन्हा एकदा 2 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 2-16.
2 बाद 16 ही धावसंख्या आहे पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 8.00च्या सरासरीने धावा बनवल्यात या पहिल्या 2 षटकांमध्ये. 4 षटकांचा सामना आहे. जर याच सरासरीने बॅटिंग केली तर नक्कीच 32 ते 35 धावांपर्यंत मजल मारू शकतो आहे. परंतु या मॅचमध्ये 40+ धावा बनवावे लागतील बेस्ट ऑफ टेमगाव या टीमला, कारण की समोर कोरावळे संघ आहे जो संघ या सीझनमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. चला दहीगाव आणि धानिवली नेक्स्ट मॅच या 2 टीममध्ये असेल. यजमान विपक्ष पाहुणे आणि सामना 3 षटकांचा असेल. आज जे 10 संघ होते बॅटच्या टोईनला लागतो हा चेंडू आणि मिडऑफला हा चेंडू फील्ड होतो आहे. त्याच्यावरती मिळते 1 धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 17. आज जे 10 संघ खेळले त्या 10 संघांचं मी विशेष आभार मानेन. जे आयोजकांनी वेळ दिली होती त्या वेळेमध्ये हे सर्व संघ उपस्थित राहिले आणि वेळेमध्ये सामने नक्कीच संपले देखील. पहिले 5 हाफ ट्रॅकर पुल करतात डीपमध्ये. फिल्डर एलिव्हेशन नाहीये. सॉफ्ट डिस्मिसल. सुरेख झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. बेस्ट ऑफ टेमगाव या टीमची रन मशीन मयूर बॅक टू द पवेलियन. सो मच डीजे मास्टर. बालकृष्ण होते आणि बालकृष्णने हा झेल पकडलाय डीपमध्ये. मयूर बाद झालाय. फुलटॉस चेंडू आहे. ऑन साईडला फ्लिक करतात. डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव झाली. पूर्ण धावाची संधी. पाहावं लागेल काय घडलंय या चेंडूवरती. DRS सॉफ्ट सिग्नल पंचा. सॉफ्ट सिग्नल आउट आहे. आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. 10 क्रिकची ही टीम त्यांच्या माध्यमातून नक्कीच लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. आणि उद्या बघा पहिला उपांत्य फेरीचा सामना असणार आहे. अ गटातून जो संघ क्वालिफाय झाला आहे आणि ब गटातून जो संघ क्वालिफाय झाला आहे सरळगाव आणि आय थिंक चाफेवाडी या 2 टीममध्ये नक्कीच सामना होणार आहे. उद्या ठीक 4:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. OUT फलंदाज झालाय बाद. यस फलंदाज बाद झालाय. धावसंख्या आहे 18. न्यू बॅट्समन सचिन आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय. मिलिंदने खूप चांगलं गॅदर केलं आणि त्यानंतर स्टंपला लावला चेंडू आणि फलंदाज बाद झालाय. सचिन आणि धीरज ही जोडी आहे. हनुमान गोलंदाजी मार्कवरती या 3ऱ्या षटकामध्ये. उद्यापासून प्रेक्षकांची अलोट गर्दी होईल कारण की उद्यापासून नामवंत संघांचा सहभाग. आणि यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. विकेट कीपर मिलिंद यांचं फलंदाज झालाय बाद. सचिन बॅक टू द पवेलियन आणि पुन्हा एकदा हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल गोलंदाज हनुमान. एकदा स्टंपिंग आउट झालेले आहेत. ॲक्शन रिप्ले आपण पाहतोय खऱ्या अर्थाने खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट कारण की ते नक्कीच थोडेसे पुढे होते पॉपिंग क्रीजच्या आणि तेच पाहिलं पंचांनी. महेंद्र भवर सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. स्क्वेअर लेगचे पंच आणि मेन पंच आपण पाहतोय हेमंत शेट्टी सर आहेत.
धावसंख्या आहे 18. अर्धा संघ तंबूमध्ये परतला आहेत आणि 5 फलंदाज, महत्त्वाचे विस्फोटक 5 फलंदाज बाद झालेत. कारण न्यू बॅट्समन येत आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. याही चेंडूवरती शांत ठेवलंय गोलंदाज हनुमानकडे एक्सपिरियन्स आहे असं म्हटलं जातं. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय. यावेळेस फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल लॉंग ऑफला हा झेल पकडलाय. फलंदाज झाले बाद. पिंकेशने हा झेल टिपलाय. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. या मॅच मध्ये बेस्ट ऑफ टेमगाव संघ पूर्णपणे बॅकफुटवरती. थँक यू सो मच डीजे मास्टर. लॉंग ऑफला अप्रतिम झेल पकडला पिंकेशने आणि या षटकामध्ये एकूण 4 विकेट नक्कीच गमावलेत. त्यामध्ये 3 विकेट हनुमानने घेतलेत. 1 विकेट रनआउट आहे. सांघिक यश मिळालं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 आहे. कमकुवत धावसंख्या पाहायला मिळते. तुषार धुमाळ येत आहेत गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये. फिरकी आक्रमण आहे. दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता तुषार धुमाळमध्ये आहे आणि एस्टेनच्या पाठीमागे मास्टर माइंड आहेत. आणि पाहावं लागेल काय घडले या चेंडूवरती. फुल टॉस चेंडू होता. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न भरपूर सफल झाले होते आणि या फुल टॉस चेंडूवरती लाईन पूर्णपणे मिस केली आहे आणि चेंडूने घेतला एस्टॅनचा वेध. फलंदाज झालाय बाद. थँक्यू सो मच डीजे मास्टर. तुषार पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. ऑन साईडला खेळतात. डीपमध्ये वाईडिश लॉंगॉनला फिल्डर आहेत उपस्थित. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 19 धावा. उद्याची रात्र प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल. उद्याची रात्र प्रेक्षकांसाठी क्रिकेटची मेजवानी असेल. कारण की उद्या पहिला सामना देवगाव टायगर एक धाव झाली पूर्ण आणि दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. काय घडले चेंडूवरती. मिळतील एकूण 2 धावा. पहिला सामना नक्कीच उपांत्य फेरीचा आहे. अ गट वर्सेस ब गट क्वालिफाईंग मॅच आहे. त्यानंतर रेग्युलर हाफ उद्याचा पहिला सामना देवगाव टायगर आणि शिवम स्पोर्ट्स गेरसे हा पहिला सामना असेल. त्यानंतर आई गावदेवी पिसे आणि जय हनुमान ढवलेपाडा म्हणजे पिसे आणि ढवलेपाडा हे 2 संघ दुसऱ्या मॅचमध्ये आमने सामने असतील. त्यानंतर मालीनगर आणि कराडे हे 2 संघ आमने सामने असतील. तिसरा सामना मामनोली आणि संग्राम 11 नितलस आणि शेवटचा सामना ज्या खेळाडूने गतवर्षी ही स्पर्धा गाजवली होती परंतु नो बॉलचा इशारा येतो आणि यस आय थिंक हिट विकेट झालेत का फलंदाज. नो बॉल आहे. आणि शेवटचा सामना ज्या खेळाडूने गतवर्षी स्पर्धा अक्षरशः गाजवली होती
मलंगडचा वंडर बॉय मनीष कोलेकर उर्फ पांड्या इन ॲक्शनमध्ये असेल. कापरी सिद्धी पालेगावाने MD स्पोर्ट्स कोसले. फ्रीट आहे. फ्रीट आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. सीमारेषेच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. आणि पुन्हा एकदा 9 चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. खराब गोलंदाजी करतात तुषार धुमाळ. 9+1 मिळतील्या चेंडूवरती 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. चला आपण टॉससाठी इन्व्हाइट करूया दोन्ही कॅप्टन धानिवली आणि दहिगाव या 2 टीममध्ये हा सामना असेल. धावसंख्या आहे 28. फ्रीट आहे आणि पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. झेल तर पकडलाय. धावबाची संधी आहे. विकेटचं पतन. 9+1 रनआउट हे विश्लेषण आहे या चेंडूचं. मिळतील्या चेंडूवरती पुन्हा एकदा 2 धावा. पुन्हा एकदा फ्रीड असेल आणि सेकंड बीमर चेंडू हाताळलाय. गोलंदाज तुषार धुमाळने या षटकामध्ये 3 नो चेंडू टाकलेत. धावसंख्या 30 आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि फ्रीट आहे. न्यू बॅट्समन कैलास अंतिम चेंडू खेळण्यासाठी कैलास येत आहेत. फ्रीट आहे. मिस्टायमिंग स्ट्रोक. जवळपास क्षेत्ररक्षक नाहीये. 1 धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि फलंदाज होईल बाद. शेवटच्या बॉलवरती रनआउट. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. जिंकण्यासाठी 33 धावांचं टार्गेट सेट केलंय. जय हनुमान कोरावळे या टीम समोर बेस्ट ऑफ टेमगाव या टीमने टॉस आपण करूया. श्री गणेश दहिगाव आणि आदर्श धानिवली या 2 टीममध्ये. चला आपण टॉस करतोय. प्रेक्षक नवीन सामना आपला भेटीस. पुन्हा एकदा यजमान विरुद्ध मेहमान. श्री गणेश दहिगाव विरुद्ध आदर्श धानिवली आणि पोटगावचे सरपंच साहेब आपल्यामध्ये आहेत. त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. टॉस का बॉसमध्ये आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. बघा सरपंच साहेब हे दोघांना हात मिळवणी करतायत. हे त्यांचं क्रिकेटचं वेड आहे सरपंच साहेबांचं. दहिगावचा कॉल छापा कॉल आहे. टॉस जिंकलाय दहिगावने. धन्यवाद सरपंच साहेब. आपण असं नसतं व्हा. काय निर्णय असेल? फिल्डिंग. यजमान संघ समोर आहे. त्यांचाच संघ आहे. परंतु अशाला का बर्डन वाटतं, दबाव वाटतो की अगदी नेहमीप्रमाणे नॅचरली खेळणार?
दबावदार काही नाही. तुमचे सरपंच पण आले दहीगावचे, त्यांचं सुद्धा मी बाईट घेतलं होतं. आणि गावाकडून काय अपेक्षा वाटतात की काय प्रेशर? अपेक्षा तर भरपूर आहे पण प्रेशर काही नाही. आणि आदर्श चषक तुम्ही आतापर्यंत किती वेळा खेळलात? भरपूर वेळा, जेवढ्या वेळा झाले तेवढ्या वेळा आम्ही खेळलेलो आहे. मागच्यापेक्षा आताचं कसं पर्व वाटतं हे 33वं पर्व? एकदम भारी. शॉर्टकट एकदम उत्तर देतात तुम्ही. के बॅटिंगसाठी जायचं आहे आपल्याला. आधीच्या सामन्यामध्ये काय चुका जाणवल्या? नक्कीच कोणत्या चुका होत्या आणि सुधारणा कशी करणार? थोडा चेंज होईल आणि सुधारणा पण होईल आणि मॅच जिंकण्याचा 100% प्रयत्न करू. असं वाटलेलं की सामना 3 षटकामध्ये फिनिश होईल असं अपेक्षा होती, कारण 38 धावा तुमच्यासाठी स्वतःच्या ग्राउंडवरती फार आपण कमी समजतो, परंतु शेवटपर्यंत सामना गेला. नक्कीच आणि विश्वास होता सागर राणेवर आणि तो त्याने विश्वास दाखवून दिला. आता ह्या जो चालू सामन्यामध्ये जो सुरू होणार त्यामध्ये काय बदल करायची इच्छा वाटते की नाही? नाही, नक्कीच बदल करणार आणि पांड्याला ओपनिंग करणार. ओके, म्हणजे तुमची लाईनअप चेंज होणार, खेळाडू बदलणार नाहीयेत. आणि तुमची स्पर्धा आहे, समजा काय वेगळं सांगायची गरज नाही. प्रेशरने तुम्हाला पोच पावती दिली तरी सुद्धा तुम्हाला प्रेशर काय सांगावं असं वाटतं का तुमच्या स्पर्धेच्या निमित्ताने? तर हे होते कॅप्टन. टॉस जिंकला श्री गणेश दहीगावच्या कॅप्टनने आणि त्यांनी स्वीकारले फिल्डिंग. निमंत्रित केले यजमान धावणी संघाला पुढच्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करण्यासाठी. धन्यवाद. जाऊयात कॉमेंट बघते बावसुद्धा पण तिथे असतील ठाकूर सर. आणि सामना इथे सुरू होतोय, धावांचा पाठलाग. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्रामस्थ मंडळ धानिवली, आदर्श क्रिकेट संघ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2025चा हा दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा तुम्ही पाहतात. याची देही याचा डोळा क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा आपण या क्रीडांगणावरती अनुभवत आहोत. मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवशाली क्रिकेटची महास्पर्धा अर्थातच आदर्श चषक धानिवली 2025. स्वर्गीय गोविंद संतू भोईर माजी पोलीस पाटील क्रीडांगण धानिवली अतिशय सुंदर आणि जबरदस्त क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती क्रिकेटचा रणसंग्राम तुम्ही अनुभवत आहात. सामना झाले सुरुवात. 33 धावांचा पाठलाग करायचा. खेळाच्या उत्तरार्धामध्ये बॅटिंग करताना जनुमान क्रिकेट संघ कोरावळेला मोठं स्वप्न पाहिलेलं टीम कोरावळेने देखील ते पूर्ण होईल का त्यांचं पाहायचं. बेस्ट ऑफ टेमगाव संघाला बचाव करायचं 33 धावांचा, तर दुसऱ्या बाजूला धावांची गती चांगली ठेवावी लागेल. पहिल्या बॉलपासून चांगले क्रिकेट खेळावं लागेल. 24 बॉल 33ची गरज. पहिला बॉल मयूर बॉलिंग मार्कवर. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन्ही खेळाडू मॅन ऑफ द मॅचचे प्रबळ दावेदार होते. पहिलाच बॉल इनसाइड आउटच्या पद्धतीनं खेळून काढलाय. बॉल मागे डीप कव्हरला तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळालाय आणि 2 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. चांगली सुरुवात. सध्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे खरं तर बालचंद मामा भोईर यांना तुम्ही पाहतात. त्यासोबत आमचे ऑफिशियल स्कोरर आहे डीजे ऑपरेटर यांना देखील तुम्ही पाहतात. AS साऊंड ज्यांनी अतिशय दर्जेदार काम या संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेलं आहे. या ब्युटिफुल ट्रॉफीज तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव. त्यानंतर मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर मयूर होतोय सज्ज. पुढे सरसावत खेळायचा होता. बॅटची एज लागली आहे. आफ्टर दी विकेट सेलिब्रेशन तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. बिग विकेट डाऊन. या मॅचची गोल्डन विकेट. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये. पिंकेश बाद. क्या बात आहे. जबरदस्त संगीत. शेतकऱ्यांचा आधार, जनतेचा आधार, हक्कासाठी लढणारा खरा तो खासदार, ज्याच्या नावानं गाजतो महाराष्ट्र. दिबा पाटील आमचा अभिमान अपार. वेलकम टू द दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा आवाज कानावरती पडल्यावरती शेतकरी प्रकल्पग्रस्तांचा काय अभिमान असेल, काय डामडवलानं आगरी कोळी कराडी समाज त्या एअरपोर्टच्या आजूबाजूला फिरेल. नक्कीच या गोष्टीचा अभिमान आम्हाला आहे. पहिल्या बरोबरती दुहेरी धावाने त्यानंतर लगेचच विकेट मिळवली. नवीन फलंदाज तुळशीदास मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जे हनुमान कोरावले विरुद्ध बेस्ट ऑफ टेनगाव मध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट मिळवले मयूरनं. नेक्स्ट बॉल ऑन साइडला. फटका चांगला आहे आणि तिथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतील. गुड फिल्डिंग. पण बघता बघता दोन्ही फलंदाजांना उधी मिळाला. 2 धावा इथे अंकित केल्या जात आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे सरसावली जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 4 या आकड्यावरती 4 रन्स ऑन बोर्ड.
आदर्श चषक धानिवली हा लोगो तुम्हाला पाहायला मिळेल सध्या स्क्रीनवर. अप्रतिम अप्रतिम स्पर्धा आहे. कटआउट तुम्ही पाहतात ब्लॅक स्क्रीनच्या समोर. जबरदस्त क्रिकेटचं द्वंद्व युद्ध तुम्हाला पाहायला मिळत आहे. थांबलाय थांबलाय थोडा वेळ थांबलाय. पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल गोलंदाजी मागपती मयूरला. हेमंत शेट्टी सर थकलेत मला तर वाटतं. स्क्रीनवर सध्या दाखवल्या जात आहेत. चेहऱ्यावरती स्माईल आली. कॅमेरामॅन आमचे सगळ्यांना कव्हर करतायत. कौशल क्रिएशन भिवंडी. सुभाष धुमाल कॉमेंटेटर. खरं तर त्यांचे स्कोरबुक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. फटका जबरदस्त आहे. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. फेकून दिले लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. तडाखेबंद हाय व्होल्टेज षटकार. जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं तर आमचे कॉमेंटेटर सुभाष धुमाल सरांची सुरू आहे. अखंड महाराष्ट्रभर त्यांचे स्कोरबुक पोहोचलेले तुम्हाला पाहायला मिळतील. नीट नेटके आणि सुसज्ज स्कोरबुक आहेत. त्यांचं कौतुक आम्ही करतोय. दरम्यान सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती तुम्ही पाहतात चंदू राणे, अजित राणे, सुजित राणे आणि वामन भोईर यांना तुम्ही पाहतात. आमची संपूर्ण मॅनेजमेंट टीम. षटकार आला नुकताच. तो बाटेर आपण पाहतोय स्ट्रायकिंग इनवरती तुळशीदास धुमालच्या पाठमधनं. धुमाळने सध्या धुरळा केला मैदानामध्ये. षटकार ठोकलाय गोलंदाज मयूरच्या विरोधात. कोला टाकण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलाय गॅपमध्ये बट यावेळेस डीप मध्ये फिल्डर आहेत. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्ले तर सुरू आहे. आउटफील्डमध्ये 2 फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्या अनुषंगाने त्याचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न बॅटर देखील करतोय. सिंगल मिळाले. डबल 11 11 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नेल्सन आकडा स्कोर कार्ड वरती तुम्हाला पाहायला मिळेल. डबल 1 ऑन बोर्ड 11 धाबा. धाबा फलकावरती 33चा पाठलाग करताना 11 तर आलेले आहेत आणि आता मात्र आपण पाहिलं तर अजूनही 22 धाबांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खरा क्रिकेटचा सोहळा आनंदाचा धानिवलीकरांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यात उतरतंय. हलकीशी अपील झाली. उत्साह होता. आत्मविश्वासाची कमी जाणवली. षटक क्रमांक पहिलं पूर्ण 11 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीम जय हनुमान कोरावळे. पाहिले तर धाबा संख्या चांगली आहे. त्यांच्या माध्यमातून नुकताच सारिका हॉटेलवरती धर्मवीर चषकाची स्पर्धा आपण पाहिली. रात्रकालीन क्रिकेट नाईट क्रिकेट तुम्ही पाहिलं. खऱ्या अर्थानं मुरबाड शहराचे नगराध्यक्ष सन्माननीय रामभाऊ दुधाळे यांचे इथे शुभागमन झालं. वेलकम रामभाऊ दुधाळे साहेबांचं स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. मुरबाड नगर पंचायतीचे दमदार कार्यसम्राट नगराध्यक्ष तुम्ही पाहतात सन्माननीय रामभाऊ दुधाळे साहेबांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. धर्मवीर चषकामध्ये नगरसेवक 11 या संघाचं
प्रतिनिधित्व करताना तुम्ही त्यांना पाहिलं. महाराष्ट्र पोलीस दलाविरुद्ध सामना खेळण्यासाठी ते तयार होते आणि अतिशय दर्जेदार खेळ रामभाऊ दुधाळ यांचा आपण पाहिला. मुरबाड नगरपंचायतीचे दमदार कार्यसम्राट माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे साहेबांचे ते आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या 15 रन्स ऑन दी बोर्ड. पहिल्या बॉलवरती खरं तर सिंगल, त्यानंतर 2 अतिरिक्त धावा खर्च करताना गोलंदाजाला आपण पाहत आहोत. गणेश सध्या गोलंदाजी मार्कवरती आणि हे आमचं मुख्य अतिथी व्यासपीठ तुम्हाला पाहायला मिळालं. VIP डाईस बीट झाल्यात. फिल्डर बॉल चालला मागे. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. धाबा किती मिळतील आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल. त्यावरती 1 धाव म्हणजे 1+1 अशा 2 धावा आणि धावसंख्या 17 वरती. भालचंद मामा जर तुम्ही पाहिलं सध्या तर आता खरं तर सगळं काही कोरावळेच्या बाजूने घडताना तुम्हाला पाहायला मिळेल. जय हनुमान कोरावळे संघ 32 पर्व आतापर्यंत आपण पाहिली. त्या 32 पर्वामध्ये अयशस्वी ठरला होता, पण आज मात्र विजयी रथावर स्वार होण्यासाठी तयार आहे. माननीय श्री राजेशजी भोईर साहेबांना तुम्ही पाहतात, खऱ्या अर्थाने त्यांनी आम्हाला या टी शर्टचे ते पुरस्कृत केले आहेत. साईराज ट्रान्सपोर्ट त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. ऑन साईडला लॉप करायचा होता, हवा तसा संपर्क नाहीये, पण इथे लख प्रकाश झोतामध्ये 1 चोरटी धाव इथे मात्र ऍड झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. टोटल स्कोर कार्डवरती तुम्हाला पाहायला मिळते सिंगलने पुढे सरसावली गेली आहे 18 या आकड्यावरती. आज समालोचक कक्षामध्ये तुम्ही पाहिलं तर टिटवाळाचे नामांकित क्रीडा समालोचक मनोजी कारबे सर यांचा तुम्ही सलग 4थ्या रात्रीमध्ये आवाज ऐकलात. त्यासोबत आजच्या खरं तर 4थ्या रजनीमध्ये डोंबिवलीची धगधगती तोफ तुम्हाला मात्र नक्कीच धडाडताना पाहायला मिळाली. तर अर्थातच रोशनजी संते सर त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. आणि मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आदर्श चषक धानिवलीमध्ये सहर्ष स्वागत करेन. महत्त्वपूर्ण सामना, तोच जल्लोष, तोच उत्साह आणि तोच दरारा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक सध्या सुरू आहे ते दुसरं. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. AS साऊंड अँड लाईट इव्हेंट जबरदस्त कामगिरी त्यांची तुम्हाला पाहायला मिळेल. मनोरंजित करतायत. ऑन साईडला खेळायचा होता. हाऊ वॉज दॅट विचारलं गेलं. पंचांना लाऊड अपील झाली आणि लेग बायच्या स्वरूपात ही धाव मात्र संघाच्या सांघिक कोठामध्ये ऍड होताना तुम्हाला पाहायला मिळेल. सांघिक धावफलक संघाचं आपण पाहिलं तर एकंदरीत 19 आकड्यावरती येस ज्या प्रकारे आम्ही उल्लेख केला. AS साऊंड आणि लगेच आमच्या कॅमेरामॅनने त्यांना दाखवलंय. ही खासियत आहे टेंक्रिक लाईव्ह या वाहिनीची. समालोचकाच्या मुखातून शब्द बाहेर पडावा आणि त्या कॅमेरामॅननं लगेच ते क्षणचित्र कव्हर करावं, ही ताकद आहे या वाहिनीची, ही खासियत आहे टेंक्रिक लाईव्हची. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. गोलंदाज होते सज्ज गणेश. गोलंदाजी मार्कवर वेगवान, सुसाट, प्रचंड गती तुम्हाला पाहायला मिळाली. जणू काही टेमगाव एक्सप्रेस सुटली मैदानामध्ये आणि ती थांबायचं नाव घेत नाहीये. ऍक्शन रिप्ले फ्रंट अँगलनं आपल्या सध्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहायला मिळतोय. वेगवान होता, कोला टाकला गेला, परफेक्ट यॉर्कर. ना गोंडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा आणि बुंद्यात टाकलाय. धावसंख्या झाल्या तर 19 उर्वरित समीकरण तुम्हाला सांगेन. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 13 आणि 14ची गरज. 13 चेंडू 14 धावांची गरज असताना खराब स्ट्रोक सिलेक्शन आणि कॅच देखील इथे ड्रॉप झालीये. जीवनदान मिळालंय. जणू काही दीर्घायुष्य हो असा शुभ आशीर्वाद त्या क्षेत्ररक्षकानं फलंदाजाला दिला. कॅच केली, ड्रॉप, धावा घेतल्या 2 आणि दुहेरी धावेने धावत संख्या 21 वर. येणारे चेंडू शिल्लक असतील 12 आणि विजयासाठी करायच्या धावा 12. 12 बॉल 12. रामभाऊ दुधाले खऱ्या अर्थानं तुम्ही पाहतात व्यासपीठावरती विराजमान आहेत. जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आज आपल्या अतिथी मंचावरती विराजमान तुम्हाला पाहायला मिळतात. स्मॅश केलाय, व्हॉट अ शॉट. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. फटका फसलाय
विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होतोय बाद या मॅचची गोल्डन विकेट मिळवली. यापूर्वी ज्या फलंदाजाने सलग 4 चौकार एक षटकार लगावला होता त्या फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय मिलिंद. बॅक टू द डेगाव. सुंदर झेल खरतर त्या क्षेत्ररक्षकाने टिपला. अप्रतिम झालं. अंडर प्रेशर असे कॅचेस घेणं फार कठीण असतो पण सध्या चांगला झेल टिपलाय. 12 बॉल 12ची गरज असताना दुसरी विकेट इथे गमावले. बॅटिंग करताना जनुमान क्रिकेट संघ कोराबळेनं. हर्ष येतो नवीन बॅटर. हर्षल बॉलिंग मार्कवर ऑन साईडला गुडघा टेकून फटका एक्झिक्यूट करायचा होता. नो कॉन्टॅक्ट. हवा तसा संपर्क झाला नाही. पंचांचा इशारा लेग बाईस आणि एक धाव मात्र ॲड होईल. टीमच्या टोटलमध्ये धावसंख्या 22. 22 रन्स ऑन बोर्ड. स्टील 11 रिक्वायर्ड. 10 बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. हम किसी से कम नाही. सोपं समीकरण जर तुम्हाला वाटत असेल ना तर ते तितकंच कडवट बनवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. सांगत असताना बेस्ट ऑफ टेमगाव संघ सध्या लढतोय मैदानामध्ये संघर्ष करतोय. कोला टाकण्याचा प्रयत्न ऑन साईडला वळवला. प्ले येस. फलंदाज बाद. प्लम एलपी 3 यष्टांच्या मधोमध सापडला. 1 मोर विकेट गॉन. लागणारा आणखीन एक मोठा 3रा धक्का. टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तनाभूत. आम्ही कमी पडणार नाही. जितका हवा तितका संघर्ष आम्ही करू. शेवटच्या चरणापर्यंत आम्ही लढू. विजयाचं स्वप्न आम्ही देखील पाहिलंय. आमचे पाठीराखे मोठ्या संख्येने इथं आल्यात. त्यांना आम्हाला नाराज करायचं नाहीये. त्यांना आम्हाला निराश करायचं नाहीये. जिंकायचंय, लढायचंय आणि आम्हाला विजयी व्हायचंय. ऑन साईडला खेळायचा होता. संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची झालेली सांगता. अगदी स्टंप लाईन वरून बॉल गेला आणि तिथे मात्र आपण पाहतायत बॅटरला बीट केले गेले पूर्णपणे. या ओव्हरमध्ये काय कारनामा केलाय गोलंदाज हर्षून. फार सुंदर गोलंदाजी करतो हर्षल. अतिशय चांगली कामगिरी हर्षलची आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये त्याने 2 धावा खर्च केल्यात. 1 धाव खर्च केली माफ करा आणि 2 विकेट त्याने मिळवलेत. पण ती एक आली आहे मला वाटतंय बालचंद भोईर ती एक लेग बायच्या स्वरूपात आहे. त्यामुळे त्याने वैयक्तिक त्याच्या खात्यामध्ये अजून एकही धाव नाहीये. पहिलं खरंतर आजच्या रजनीमधलं निर्धाव षटक हाताळायला मिळेल का? हर्षल तो कारनामा करू शकेल का ते पाहायचंय. 1 चेंडू शिल्लक आहे शेवटचा. पाहूया हे षटक कसं असेल. ऑन साइडला फटका चांगला आहे. काय टायमिंग जुळालाय. काय तो संपर्क. काय तो टायमिंग. काय तो फटका. सगळं ओके मध्ये. चेंडू चाललाय मिड विकेटच्या बाहेर. षटका. षटकार आलाय. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि त्या फटक्याच्या मदतीने धावसंख्येला चालना मिळाली, गती मिळाली. धावसंख्या पुढे आली आहे. धावसंख्या बहरली आहे आणि धावसंख्या मात्र तुम्हाला पाहायला मिळते 28 वर. डाम डबलानं फडकणारा आदर्श चषक दानिवलीचा हा झेंडा तुम्ही पाहतायत. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं द्वंद्व युद्ध खरं तर या क्रीडांगणावरती तुम्हाला पाहायला मिळेल. क्रिकेटची मेजवानी, क्रिकेटची पंढरी खऱ्या अर्थानं हे धानिवली गाव आहे. खऱ्या अर्थानं या गावाला जर तुम्ही पाहिलं तर श्री क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून संबोधलं जातं. धन्य धन्य हो वारकरी, विठू रायाची भक्ती करी, असं आमचा धानिवली गाव तुम्ही पाहतायत. रामकृष्ण हरी सर्वांना. आणि आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 6 आणि विजयासाठी गरज असेल 5 धावांची. अजितजी राणे यांना तुम्ही पाहतायत. कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधा विनंती आहे.
फटका चांगलाय, बॉल हवेमध्ये, उंची मिळाली, लांबी मिळते का पाहायचंय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर चेंडू. लॉंग गॉन, सीमारेषेच्या बाहेर छूम अंतर आणि या फटक्याने सामना संपलाय. मॅच फिनिश. सामना जिंकला जयनुमा क्रिकेट संघ कोरावळेनं. वेल प्लेड टीम कोरावळेने. हार्ड लक, टफ लक आपण म्हणूया ते. अर्थातच टीम बेस्ट ऑफ टीम गावला. अजित, विनंती आहे आपण या सामनावीराकडे आपण लगेच वळतोय. आमचे स्कोर मित्र आम्हाला कळवतील या मॅचचा सामनावीर कोण असेल. विकेट ज्यांना महत्वपूर्ण मिळवले. हर्ष ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच, जेन्युइन ऑलराऊंडर, अष्टपैलू खेळाडू टीम कोरावळेचा हर्ष ठरलाय सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.